2027 मध्ये अन्न संकट आजपासून सावध राहण्याची वेळ. नमस्कार. कल्पना करा, काही वर्षांनी आपण बाजारात गेलो आणि नेहमीच्या तांदळाची, डाळीची, गव्हाची, खाद्यतेलाची किंमत अचानक वाढलेली दिसते. शेतकऱ्याला विचारलं तर तो म्हणतो खतं महागली, डिझेल महागलंय, पाऊस वेळेवर नाही आणि व्यापारी म्हणतो मालच कमी आलाय. मग प्रश्न पडतो, ही फक्त महागाई आहे की आपल्या अन्न सुरक्षेसमोर मोठं संकट उभं राहण्याची ही सुरुवात आहे? आणि सर्वात महत्वाचं, हा धोका आज दिसत नसला तरी पुढच्या काही वर्षात निर्माण होऊ शकतो का? याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला 3 गोष्टींकडे पाहावं लागेल. पहिलं, हवामान, खतांचा पुरवठा आणि जागतिक बदल, राजकारण. जगातील बदलतं राजकारण. पहिला धोका हवामान बदल, आणि सध्या जगभर हवामान तज्ञांचं लक्ष अल निनोकडे आहे. अल निनो ही प्रशांत महासागरातील समुद्राच्या तापमानाशी संबंधित हवामान प्रक्रिया आहे. पण त्याचा परिणाम फक्त प्रशांत महासागरापुरता राहत नाही. त्याचा परिणाम पावसावर, तापमानावर आणि दुष्काळावर होतोय. शेतीच्या उत्पादनावर होऊ शकतो. भारतासाठी हा विषय विशेष महत्वाचा आहे, कारण आपल्या शेतीचा मोठा भाग अजूनही मान्सूनवर अवलंबून आहे. जर मान्सून कमकुवत झाला, पावसाचं वितरण बिघडलं किंवा तापमान वाढलं तर पिकांच्या उत्पादनावर दबाव येऊ शकतो. 2026-27 साठी भारताच्या कृषी आउटलुकवर अल निनो आणि हवामानातील अनिश्चिततेचा परिणाम होण्याची शक्यता ICRA ने ही व्यक्त केली आहे. आणि म्हणूनच अल निनो म्हणजे लगेच अन्न संकट नाही, पण अल निनो प्लस खराब मान्सून प्लस उष्णतेच्या लाटा आणि आधीच महाग असलेले इनपुट्स हे एकत्र आले तर अन्न महागाईचा धोका वाढू शकतो. दुसरा धोका, खतांचा पुरवठा. आता एक असा मुद्दा जो थेट आपल्या शेतकऱ्यांशी जोडलेला आहे. खतं. शेतीसाठी युरिया, धाप, मूग, NPK या खतांचा पुरवठा सुरळीत असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि भारताने या क्षेत्रात मोठी प्रगती केली असली तरी काही खतांसाठी आणि रॉ मटेरियलसाठी आपण अजूनही जागतिक बाजारावर अवलंबून आहोत. स्वतः केंद्र सरकारने मार्च 2026 मध्ये सांगितलं होतं की भारताला युरिया आणि फॉस्फरस फर्टिलायझरची मागणी पूर्ण करण्यासाठी इम्पोर्टची गरज आहे. म्हणजेच खतांचा प्रश्न हा फक्त शेतीचा प्रश्न नाही, तो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रश्न आहे, ऊर्जेचा प्रश्न आहे आणि समुद्री वाहतुकीचा प्रश्न आहे, अन्न सुरक्षतेचा प्रश्न आहे. तिसरा धोका, स्ट्रेट ऑफ हार्मुझ. आता इथे एक अतिशय महत्वाचा भौगोलिक मार्ग येतो, स्ट्रेट ऑफ हार्मुझ. जगातील तेल आणि गॅस वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. पण याच मार्गातून फर्टिलायझर रॉ मटेरियलची ही मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. म्हणून हार्मुझ मध्येही मोठा अडथळा निर्माण झाला तर परिणाम फक्त पेट्रोल डिझेलच्या किमतीवर होणार नाही, त्याचा परिणाम खतांवरही होऊ शकतो. UNCTAD ने 2026 मध्ये हार्मुझ मधील डिस्ट्रीब्युशन्समुळे एनर्जी, फर्टिलायझर आणि ट्रान्सपोर्ट कॉस्टवर दबाव वाढत असल्याचे सांगितलं आहे. आता याचा शेवटचा परिणाम कुठे होतो? शेतकऱ्यांच्या शेतात. खतं महागलं तर काय होतं? हे गणित अगदी सोपं आहे. खतांचा खर्च वाढला तर शेतकऱ्यांचा इनपुट कॉस्ट वाढतो. त्यासोबत डिझेल महागलं, वाहतूक महागली, वीज आणि सिंचनाचा खर्च वाढला तर उत्पादन खर्च आणखी वाढतो. आणि त्याच वेळी जर हवामान खराब झालं तर उत्पादन घटतं, तर बाजारातला माल कमी येऊ शकतो. मग उत्पादन कमी, खर्च जास्त, म्हणजेच अन्न महागाईचा दबाव. आणि याचा फटका फक्त शेतकऱ्याला बसत नाही, तो फटका थेट सामान्य ग्राहकाच्या ताटाला बसतो. मग भारतासाठी खरंच धोका आहे का? इथे एक महत्वाची गोष्ट सांगणं गरजेचं आहे. सध्या भारतात खतांचा तुटवडा आहे असं म्हणणं योग्य नाही. उलट केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार 2026च्या खरीप हंगामात युरिया, धाप, MOP आणि NPK ची उपलब्धता गरजेपेक्षा जास्त असल्याचे सरकार सांगत आहे. जुलै 2026 मध्ये 69 मेट्रिक टन युरिया, 16 लाख टन धाप, 8.63 मेट्रिक टन MOP आणि 45 लाख मेट्रिक टन NPKs क्लोजिंग स्टॉक होता. म्हणजेच आजचं चित्र तुटवड्याचं नाहीये हे स्पष्ट सांगायला हवं. पण आज स्टॉक आहे म्हणून पुढच्या 10 वर्षांची चिंता करण्याची गरज नाही असंही नाही, कारण संकट कधी येतं? संकट
एका दिवसात तयार होत नाही. समजा पहिल्या वर्षी अल निनोमुळे उत्पादनावर दबाव आला, दुसऱ्या बाजूला फर्टिलायझर इम्पोर्ट्स महाग झाले, तिसऱ्या बाजूला ऑइल प्राइसेस वाढले, चौथ्या बाजूला समुद्री वाहतूक अडथळे निर्माण झाले आणि त्याच काळात जागतिक अनेक देशांनी स्वतःच्या अन्न सुरक्षिततेसाठी एक्सपोर्टवर निर्बंध आणले, तर जागतिक अन्न बाजारात सप्लाय कमी होऊ शकतो आणि सप्लाय कमी झाला तर प्राइस वाढू शकतात. म्हणूनच पुढची काही वर्ष महत्वाची आहेत. आपण आजच घाबरून जाण्याची गरज नाही, पण आजपासून तयारी करण्याची गरज नक्कीच आहे. भारताने काय करायला हवं? सर्वात पहिलं, फर्टिलायझर इम्पोर्ट्स वरची अतिनिर्भरता कमी करायला हवी. देशात फर्टिलायझर प्रोडक्शन वाढवायला हवं. दुसरं, वेगवेगळ्या देशांकडून फर्टिलायझर इम्पोर्टची व्यवस्था करायला हवी. एका देशावर, एका समुद्री मार्गावर किंवा सप्लायरवर पूर्ण अवलंबून राहणं धोकादायक आहे. तिसरं, अन्नधान्याचा बफर मजबूत ठेवावा. अन्न संकटाच्या काळात सर्वात मोठा आधार असतो सरकारी बफर स्टॉक. भारताकडे राईस आणि व्हीटचा मोठा साठा आहे. रिट्यूजच्या ऑगस्ट 2026 मधील विश्लेषणानुसार भारताकडे मजबूत राईस साठा आहे. म्हणजेच आज भारताची स्थिती अनेक देशांच्या तुलनेत मजबूत आहे. पण हा साठा अनंत नाही. जर सलग अनेक वर्ष उत्पादनावर दबाव आला तर स्टॉकवरील ताण येऊ शकतो. चौथं, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती. आपण फक्त पाऊस येईल आणि शेती चांगली होईल यावर अवलंबून राहू शकत नाही. आपल्याला गरज आहे रेझिस्टंट सीड्सची, कमीत कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची, मायक्रो इंटिग्रेशनची, सॉइल हेल्थ मॅनेजमेंटची आणि हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची. कारण हवामान बदलणार असेल तर शेतीची पद्धतही बदलावी लागेल. आणि सर्वात महत्वाचं, पिकांचं डायव्हर्सिफिकेशन. जर एखाद्या देशाची अन्न व्यवस्था फक्त काही मोजक्या पिकांवर अवलंबून असेल तर एका हवामानाच्या धक्क्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. म्हणून तांदूळ, गहू, डाळी, मका, तेलबिया या सर्वांची प्रोडक्शन स्ट्रॅटेजी मजबूत करणं गरजेचं आहे. विशेषतः डाळी आणि खाद्यतेलांच्या बाबतीत इम्पोर्ट डिपेंडन्सी कमी करणं अत्यंत महत्वाचे आहे. मग सामान्य माणसाने काय करायला हवं? हा प्रश्नही महत्वाचा आहे. तुम्ही आजपासून तांदूळ आणि गव्हाची पोती घरात साठवून ठेवायची का? तर नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. पॅनिक बाईंग करू नका, कारण त्यामुळे बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ शकतो. पण अन्नाची नासाडी कमी करणं, स्थानिक आणि हंगामी अन्नाचा वापर वाढवणं, शेतकऱ्यांना योग्य बाजार आणि स्टोरेज मिळवून देणाऱ्या धोरणांना पाठिंबा देणं, या गोष्टी आपण करू शकतो. आता सगळ्यात मोठा प्रश्न, 2027 मध्ये भारतात अन्न संकट येणार का? आजच्या उपलब्ध माहितीनुसार असं निश्चितपणे म्हणताही येणार नाही. भारताकडे मोठा फूड ग्रेन बफर आहे. फर्टिलायझर स्टॉक सध्या मजबूत आहे. सरकारने डोमेस्टिक प्रोडक्शन वाढवण्याचे प्रयत्नही केले आहेत आणि फर्टिलायझर सप्लाय चेन मध्ये डायव्हर्सिफिकेशन केलं जात आहे. पण याचा अर्थ धोका संपला असंही नाही, कारण हवामान बदल हा दीर्घकालीन धोका आहे. जागतिक संघर्ष वाढत आहे. ऊर्जा बाजार अस्थिर आहे. फर्टिलायझर सप्लाय चेनवर जिओग्राफिकल पॉलिटिकल प्रेशर आहे आणि जगाची लोकसंख्या आणि अन्नाची मागणी वाढतच आहे. म्हणून आजच सावध व्हा. अन्न संकट अचानक आपल्या दारात येईल आणि मग आपण उपाय करू असं चालणार नाही. संकट येण्याआधी तयारी करणार आहोत, कारण पेट्रोलचा भाव वाढला तर आपण काही दिवस ऍडजस्ट करू शकतो, पण अन्नाचा भाव सतत वाढला तर तो प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या ताटाशी जोडलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? भारताने पुढच्या 5 ते 10 वर्षासाठी स्वतंत्र नॅशनल फूड सिक्युरिटी स्ट्रॅटेजी आणायला हवी का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच तथ्य आधारित भविष्यातील मोठे प्रश्न आजच समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.